तमाम माझ्या आदिवासी माता बंधू भगिनी, युवा युवती व जेवढेही आदिवासी राजकीय क्षेत्रातील नेते, लोकसभा, विधानसभातील माननीय आजी माजी दादासाहेब, ताईसाहेब, प्रत्येक जिल्ह्यातील माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष, माननीय सदस्य, तालुक्यातील माननीय पंचायत समिती सभापती व माननीय सदस्य, गटनेते, गटप्रमुख, गणप्रमुख किंवा वरिष्ठ कार्यकर्ते, सरपंच साहेब, प्रत्येक गावातील वरिष्ठ पदाधिकारी, आपणास माझा एक आदिवासी बांधव म्हणून नमस्कार. जय आदिवासी, जय जोहार. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत आहोत की टीव्ही किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आरक्षणाचा मुद्दा किती गंभीर झालेला आहे आणि तो मुद्दा आता एवढा गंभीर होऊन आपल्या आदिवासी समाजावर येईल असा आपण विचारही केलेला नव्हता. आणि हा आरक्षणाचा मुद्दा अजून टोकाची भूमिका घेऊ नये म्हणून माझ्या आदिवासी समाजाला माझी नम्रतेची विनंती आहे की आपण धर्म, पक्ष, मतभेद सोडून एकत्र यावे. कारण कोणत्याही धर्म व पक्षापेक्षा आपला आदिवासी समाज व आपला आरक्षण, आपला हक्क हा महत्वाचा आहे. आणि आपल्या आदिवासींचा अधिकार, हक्क तो कोणी हिरावून घेऊ नये किंवा त्यात कोणी घुसखोरी करू नये म्हणून आपण एकत्र यावे ही माझ्या सर्व आदिवासी समाजास नम्रतेची विनंती आहे. आज मला माहीत आहे आपण या धावपळीच्या युगात आपापल्या कामात, उद्योगात, शेतीत, नोकरीत व्यस्त आहात. आज आपलं वय 30, 40, 50 या वर्षाहून अधिक असेल. आपण आपल्या आयुष्यात जगलो, परंतु आपण जर विचार केला की आपल्या येणाऱ्या पिढीचं काय, त्यांचं कसं होईल, हा विचार आपण आज केला पाहिजे. म्हणून माझ्या आदिवासी माता बंधू भगिनी, तरुण तरुणी, जागे व्हा. आपल्या हक्काचे आरक्षण जे आपल्याला महामानव, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले, ते आरक्षण असं कोणाला जाऊ देऊ नका. आपल्याला कोणत्याही समाजाशी कोणत्याही प्रकारचे वाद नाही किंवा कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही. आपण आजपर्यंत प्रत्येक समाजाशी, प्रत्येक व्यक्तीशी शांतीपूर्वक वागलेलो आहोत. त्यांना आपण नेहमी आदर दिलेला आहे. आणि आजपर्यंतचा आपला एक इतिहास हा आहे की आपण कधीही कोणाच्या हक्काचं, अधिकाराचं घेतलेलं नाही आणि यापुढेही आपण तसं काही करणार नाही. पण आपण बघतो की गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला माहितीच आहे की मराठा बांधवांनी आरक्षणासाठी मोर्चे काढले, उपोषणं केली. त्यांनी असं सांगितलं की आम्हाला ओबीसीतनं आरक्षण द्या. ओबीसीतून मागणी करताच ओबीसी बांधव हे अतिशय आक्रमक झाले आणि त्यांनीही आंदोलन केले. तीव्र रीतीने विरोध केला की आमच्या ओबीसीतून त्यांना आरक्षण देऊ नका. अनेक निवेदनं सरकारपर्यंत पोहोचली. त्यावर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की कोणाच्या ताटातून काढून आम्ही कोणाला देऊ शकत नाही किंवा कोणाच्या ताटातून काढून कोणाला देता येत नाही. आमचं सरकार कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. मग आता मुद्दा हैदराबाद गॅजेटचा की हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला आरक्षण द्या. आणि आपण पाहतो की त्यांनी सरकारकडे मागणी केली आणि सरकारने त्यांना GR दिला आणि त्यांच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य केल्या. आता याच मुद्द्यावरून बंजारा समाज देखील म्हणत आहे की आम्हाला सुद्धा अनुसूचित जमातीतून म्हणजे आदिवासीतनं, एसटीतनं आरक्षण द्या. मी माझ्या आदिवासी समाजाच्या वतीने बंजारा समाज यांना सांगू इच्छितो की आमच्यातूनच का, हा प्रश्नचिन्ह मी उपस्थित करत आहे. तुमच्या आरक्षणाबाबतीत आम्ही विरोध करत नाही. फक्त आमचा विरोध हा आहे की आमच्या हक्कातलं आम्ही तुम्हाला देणार नाही. तुम्हाला काय मोर्चे काढायचे ते काढा. जर सरकार तुम्हाला आरक्षण देत असेल तर त्याबद्दल आम्हाला काही आक्षेप नाही. परंतु आमच्या आरक्षणावर काही गादा आली तर आम्हीही शांत बसणार नाही. आम्हाला तुम्ही रस्त्यावर उतरण्यास मजबूर करू नका.
तुम्ही युट्यूबला जाऊन 9 ऑगस्ट आदिवासी दिन एवढं सर्च करा. जेवढे आंदोलनाला उपोषणाला मुंबईत गर्दी होत नाही त्याहून मोठ्या प्रमाणात आमच्या एका तालुक्यात आणि एका जिल्ह्यात गर्दी असते. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात 1,05,10,213 अनुसूचित जमाती लोकसंख्या आहे. आणि फक्त मी महाराष्ट्राची गोष्ट करतोय. जर मी पूर्ण भारताची गोष्ट केली तर 10 कोटीहून अधिक आमचा हा समाज आहे. आणि आमचा समाज जर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला तर काय होईल हे सरकारने विचार केला पाहिजे. आमचा आदिवासी समाज कोणालाही